हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एन्जॉय जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असणार आहात. तर आज आहे माझी सुट्टी आणि आज आपण घरी असणार आहे. तर म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग होऊन जाऊ देत. व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो आता म्हणजे आमचं जेवण चालूच आहे. त्यात जॅकने हे बनवलं भेळ. सो आपण खाऊया कशी झाली आहे सांगूया. मस्त आले. कादळ कोंबडी. गजब बेइज्जती है. तू खा. खूप दिवसानंतर बॉडीगार्डला कसं दाखवते घाबरती तुला. असू दे ना. जळणारे जळते तुला. म्हणतील जॅकला घरी का बायको खायला नाही गेलं. मी बनवून खातो. सो इकडे मस्त पिठी भात रेडी आहे. चायनीज बनवतोय आम्ही. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. चायनीज खातो हॉटेलला रोज रोज जाऊन. इकडे कटिंग चालू आहे. आम्ही वैष्णवदेवीचा व्लॉग बघतोय, म्हणजे आमचा नाही दुसऱ्यांचा. आम्ही पण 2 वर्ष गेलो होतो पण आम्ही जाऊ परत. परत और जलेंगे. आम्ही फिरायला जातो, आम्ही हॉटेलला जातो, आम्ही काय चायनीज खातो. बनवलंय जॅकने लिंबू सरबत. लिंबू नाही त्यात सरबत आहे फक्त. व्हॉट डू यू मीन? जेनी म्हणते कावळीचं पाणी. तसंच वाटतं. फ्लॅश टाकल्यानंतर तसंच दिसतं ते. ना मग ते आतमध्ये फ्लॅश नव्हतं तेव्हा काय आहे ते पण समजायला पाहिजे ना, म्हणून फ्लॅश टाक. हा काय बोलत होतास तू 2 मिनिटं आधी? बाय थोडीशी दे पावसे. पाचची पेटी आहे पेटी. पाचची दे. मामा मा बाबा सगळे दिली तू. अरे कहना क्या चाहते हो? पडेल नाही गटरात. घरा जायचंय मला. पाच तू उद्या घ्या, आता नाही देत. आणि मगाशी काय बोलत होतास ते? काय बोलू? तो काय तर बोलत होता. आमच्याकडे लाईट गेली आहे, सोमवार आहे त्याच्यामुळे थोडंसं गरम होतं. बोल मगाशी काय बोलत होतास? दे मा ते नाही, आपण काय तर बोलत होतास. फिरायला जायचंय आणि काहीतरी हॉटेलला जेवायचंय असं वगैरे काहीतरी. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? आम्ही रोज फिरायला जातो. हॉटेल येणार आहे चायनीज खायला. इकडे माझी थोडीशी तब्येत ठीक नाहीये आणि जॅक काय करतोय? बोलत नको. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? मी भूतनी आहे. बोल बोल मी भूतनी आहे. मी माणूस आहे. भूतनी आहेस. माणसाचा आवाज असा नसतो. तू बुतनी आहेस. मी भूतनी नाही, तू भूतनी. इकडे चालू आहे आमची सिरियल आणि इकडे मी, इकडे जॅक आहे आणि इकडे आपलं जेवण पिठी भात आणि लोणचं. कोण नाही कोणचा डाळ भात लोणचं. आता इकडे जॅक मला भरवणार आहे. काय म्हणते? मला थोडस विकनेस आहे, पेनिंग बड़ा हरामी हो बेटा. 90 मारदार. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? त्यामुळे मला बरं नसल्यामुळे जॅक मला भरवणार आहे. पॉइंट सो बऱ्याच Point. तर आता आपण बघूया जॅक मला भरवणार आहे. कसं बोलणार? तेच करायचं. A few moments later. बोल. इकडे रवा चालेल बरं. इकडे माझ्यासाठी
4 डेअरी मिल्क 3 एक याच्यात टाकायचे. तर अशा प्रकारे 2 कॅडबऱ्या संपल्यात खाऊन आणि ही एक बाकी आहे ती नंतर खाणार. डेअरी मिल्क शिरा कोणाकोणाला हवा आहे? तिकडे शिरा आहे आणि अजून तिकडे चालू आहे डेअरी मिल्क टाकून शिरा बनवलाय, नवीन पद्धत आहे. सो आपण हा शिरा साधा सिंपल शिरा खाऊया. ओके आहे. माझा आज अवतार जरा वेगळाच असेल कारण तब्येत थोडी ठीक नाही, त्याच्यामुळे मग मी काहीच रेडी वगैरे झाली नाही, झोपूनच होते. हा बघा डेअरी मिल्कवाला शिरा आणि हा व्हाईटवाला, हा माझा फेवरेट, जॅकचा फेवरेट. आणि इकडे आपण बघतोय पेट्रोल. चला गुड आफ्टरनून. तर कालचा व्लॉग आपला माझी थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे अधुराच राहिलेला. सो आज दुसरा दिवस आहे आणि मी आहे कामावर, बघू शकतो. तर आता मी व्लॉग शूट करते. सकाळपासून पण थोडंसं डाऊन होते, विकनेस होता, त्याच्यामुळे मग काहीच व्लॉग स्टार्ट केला नाही. सो मी आत्ता करते. आपल्या व्लॉगना भरभरून प्रेम द्या. आय नो की थोडंसं व्लॉग लेट होत आहेत, त्याचे रिझन्ससुद्धा आहेत. ते रिझन मी तुम्हाला सांगेनच. काही दिवसापूर्वी थोडंसं पोलीस स्टेशन, घर, काम हे सगळं चालू होतं, तर त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ वगैरे काही शूट करता आला नाही आणि त्याच्यामुळे आपले व्लॉग येत नाही आहेत. थोडीशी गडबड आहे, सगळंच आहे. सो त्याच्यामुळे पण आम्ही जसं जमेल तसं व्लॉग टाकायचा प्रयत्न करू, बनवायचा ट्राय करत राहू. तर तुम्ही त्यासाठी भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. तर सांगायचं एवढंच आहे की म्हणजे आम्ही कुठे गेलेलो, काय झालेलं ते सगळं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला आता सांगतेच थोडक्यात. तर पोलीस स्टेशनला जाणं येणं झालेलं थोडंसं आमचं, कारण काही व्यक्तींमुळे आम्हाला जावं लागलं. म्हणजे विनाकारणचे आमची बदनामी करायचा प्रयत्न, त्याच्यामुळे मग पोलीस स्टेशनला जाणं, मग ते NC वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला बराच वेळ गेला. आणि किती काही झालं तरी थोडासा स्ट्रेस हा असतोच माणसाला. सो त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग वगैरे हे काय करत नव्हतो. आणि त्यामध्ये माझं जॉब, घर या सगळ्याच गोष्टींमुळे धावपळ होत होती. अजूनही ते सगळं चालूच आहे. सो त्याच्यामुळे थोडंसं स्ट्रगल केल्याशिवाय, म्हणजे जे आईवडिलांचे किंवा जे कोणी कमवून ठेवलेले गोष्टींमध्ये आनंद व्यक्त करण्यापेक्षा आपण जे स्ट्रगल करून शून्यामधून उभं राहतो याच्यामध्येच खूप जास्त आनंद असतो. आणि माझं तरी पर्सनली मत आहे. आणि आम्ही आमच्या स्वप्नांसाठी बरेच प्रयत्न करतो आहे आणि नक्कीच आम्ही एक ना एक दिवस सगळं ते हासिल करूच. आमच्या मेहनतीतून, प्रयत्नामधून. आपला स्वतःवर विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट पॉसिबल आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांना मी शॉर्ट्ससुद्धा बनवले, पण त्याच्यामध्ये मला जास्त काही सांगता आलं नाही, तर मी आता या ब्लॉगमध्ये सांगतेच तुम्हाला. बऱ्याच लोकांना स्वतःच्या लाईफबद्दल काही पडलेली नसते, पण पर्सनली आमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं खूप जास्त आवडतं बऱ्याच लोकांना. तर आम्ही आमच्या लाईफमध्ये काय करतो, कुठे जातो, काय खातो, कुठल्या हॉटेलमध्ये जातो, आमच्या घरामध्ये किती राशन भरतो, किंवा आमचे सिलेंडर किती महिने चालतं, किंवा अजून काही, म्हणजे आम्ही काय करतो ह्याची जास्त त्यांना उत्सुकता लागलेली असते. तर ते सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात ते लोक. आणि भले आपण कोणासमोर कितीही खोटं बोलायचा प्रयत्न केला किंवा एखाद्याबद्दल खोटं सांगायचा प्रयत्न केला तरी
समोरच्या लोकांना माहीत नसतं की ही व्यक्ती खोटंच बोलते आहे किंवा काय शब्द फिरवते आहे ह्या गोष्टी. पण ते ज्यांना समजायचं त्यांना समजतंच. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्याला जर माणसाबद्दल भीती नसेल ना तर निदान देवाला तरी घाबरा रे. कारण देव बघत असतो कोण खरं आहे कोण खोटं. आणि तुम्ही जेवढं आमचं वाईट करायचा प्रयत्न कराल तेवढंच तुम्ही खालच्या पातळीला जाल. आणि नक्कीच तुम्ही खालच्या पातळीलाच गेलेले आहात, त्याच्यामुळे नो डाऊट. तर किती सत्य आपण लपवलं किंवा आपलं खोटं हे जगासमोर किती ओरडून सांगितलं तरी सत्य लपत नसतं. ते एक ना एक दिवस समोर येतं आणि त्याची शिक्षा नक्कीच भेटते. कारण मला तरी जास्त कर्मांवर विश्वास आहे. आणि कर्म ते भले तुम्ही चांगलं करा या वाईट करा, ते कर्म फिरून आपल्याकडे येतातच. आणि वाईट कर्म हे भोगावे लागतंच, तेही इथेच. सो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांना शिक्षा भेटायची त्यांना कशीही भेटणारच आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पोलीस केस वगैरे ह्या गोष्टी आम्ही यासाठी केल्या कारण आम्ही आमच्या मार्गाने जाऊ शकलो असतो. पण मला दुनियादारी माहीत आहे किंवा मी 4 गोष्टी जरा जास्त बघितलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण कायद्याने जाऊया. जर कायदा अपुरा पडला म्हणजे आपण पहिली आधी प्रोसेस ही कायद्याने करायची असते. मी तुम्हालासुद्धा गाईज सजेस्ट करेन की जे काही कराल ते पहिलं कायद्याने जा, कायद्यावर थोडाफार विश्वास ठेवा. जर कायद्याकडून काही गोष्टी नाही घडल्या तर आपण स्वतः ॲक्शन घेतली पाहिजे ह्या गोष्टीवर. सो मी तेच डोक्यात धरून चालले की कायद्याकडून नाही झालं तर आपण आपल्या कृतीतून आपण दाखवावं करून. आणि नक्कीच आम्ही यशाकडे जाणार आहोत. आम्ही कोणाचे पाय खेचायला मागे बसलो नाहीत, कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही. कोण काय खातं आहे, काय पितं आहे, कुठे फिरायला जातं आहे किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जातं आहे जेवायला वगैरे, ह्या गोष्टी बघत नाही. आणि इंटरेस्टही नाही मुळातच. पण काही लोकांना आमच्या लाईफमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे सध्या आम्ही मेहनत करतो आहे तर एवढा इंटरेस्ट आहे. जेव्हा आम्ही सक्सेस होऊ आणि सगळ्या गोष्टी शून्यातून आम्ही उभ्या करू तेव्हा तर बघायलाच नको काय करते. आणि एक गोष्ट मला बरेच जण बोललेत आणि माझासुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे की आज जी लोकं आपल्याला नावं ठेवतात ना, भले कुठल्याही गोष्टींमध्ये असू देत, कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला नावं ठेवू देत, जेव्हा आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी असतात तेव्हा तीच लोकं आपल्याला सर्च करतात आणि तीच लोकं आपल्या पायाशी नक्कीच येतात एक ना एक दिवस. आणि माझ्या या व्हिडिओमधून मी नक्कीच सांगेन, जे आज आमचं वाईट करायला टपलेत किंवा आज आमच्याबद्दल वाईट विचार करतात ते एक ना एक दिवस नक्कीच आमच्या पायापर्यंत येतील. आणि मी नक्कीच आणणार त्या लोकांना माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पायापर्यंत. कारण खूप लोकांसाठी खूप केलं आहे आम्ही आजपर्यंत. आणि आपण ज्यांचं चांगलं करतो किंवा भलं करतो किंवा एखाद्यावर उपकार करतो ना, तीच लोकं उपकाराची परतफेड ही अशा प्रकारे करतात. आपली बदनामी, आपल्याबद्दल वाईट विचार करणं, आपल्याबद्दल लोकांना वाईट सांगणं, ह्या गोष्टी सगळ्या करत असतात. सो मी तरी या सगळ्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. ज्यांना जितकी बदनामी करायची, जितकं वाईट बोलायचं, जितकी नावं ठेवायची तेवढं ठेवू देत. कारण आपलं सत्य किंवा आपण जे चांगले कर्म करत असतो ते कधी लपत नसतात. आणि अख्ख्या जग दुनियेला माहीत आहेत आम्ही कोणासाठी किती काय केलं आहे ते. सो आम्हाला एक्सप्लेन करायची गरज वाटत नाही आणि नाहीच आहे गरज खरं तर. आम्ही जे उपकार करतो म्हणजे खरंच सांगायचं ना गाईज, तर तुम्ही एखाद्यावर जर उपकार करत असाल, एखाद्याला दया दाखवत असाल ना आणि किंवा त्याचा चांगला विचार करत असाल ना, तर मला तरी असं वाटतं खूप एवढ्या वर्षाचा माझा अनुभव मला सांगतो की आता या गोष्टी सगळ्या टोटली बंद केल्या पाहिजेत आपण. कारण कोणावर कितीही उपकार केलात तुम्ही ना तरी त्याचा काहीही उपयोग नाही, शून्य उपयोग आहे. कारण लोक हे वेळेनुसार किंवा काळानुसार उपकार
किंवा एखाद्याचा चांगुलपणा हा विसरून जातात पूर्णपणे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे तर XYZ जे कोणी आहे ते म्हणजे चिल्लर प्रॉपर्टीसाठी मला ब्लेम करतात की माझ्या व्हिडिओ तर क्लिअर तुमच्या सर्वांच्या समोर आहेतच. माझे ब्लॉगिंग आहे ते अगदी पब्लिश्ड आहे, सगळी जगदुनिया बघते. सो माझा असा कुठलाही ब्लॉग नाही आहे जिथं मी दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला माझं म्हटलं आहे किंवा मी हक्क गाजवला आहे. इवन कुठलाहीच नाही, म्हणजे अगदी माहेरीसुद्धा नाही, सासरीसुद्धा नाही किंवा इतर कुठेही नाही. मी माझं असं तेव्हा म्हणेन जेव्हा मी आणि माझ्या नवऱ्याने ती प्रॉपर्टी उभी केलेली असेल किंवा ती गोष्ट घेतलेली असेल. आमच्या ज्या वस्तू आम्ही ज्या खरेदी करू आमच्या मेहनतीने, त्यांच्यावर मी अधिकार पूर्णपणे दाखवणार आहे. पण इतर कोणाच्याही प्रॉपर्टीवर असं मी कुठल्याच व्हिडिओमध्ये बोलली नाही. तो XYZ जो काय सांगतो ना की हे माझं ते माझं करून ही सांगते व्हिडिओमध्ये, तर सॉरी फॉर यू. मी असं कुठेही बोलली नाही आहे, हे जग जाहीर आहे. तर तू किती खोटं सांगायचा दुनियेला प्रयत्न केलास ना तरी तू किती खरा आहेस आणि खोटा आहेस हे जग जाहीर आहे. त्याच्यामुळे मी बोलायला खूप काही आहे या लोकांसाठी. फक्त एवढंच की माझं तोंड मी शांत ठेवते. काय म्हणतात तो म्हणजे चौतऱ्यावर मांडत नाही कुठला बाजार. सो त्याच्यामुळे मला बोलताना, मला दोष देताना थोडंसं सांभाळूनच बोला. कारण जर माझं तोंड उघडलं तर ते तुम्हा सर्वांना खूप महागात पडेल. कारण तुमचेसुद्धा जे काही राज आहेत सगळे ते माझ्याजवळ आहेत. मला सगळ्यांबद्दल माहीत आहे. बोलले तर खूप वाईट वाटेल. त्यामुळे माझ्या नादी लागताना 10 वेळा विचार करा, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. जर पटलं तर बघा, नाहीतर काय मग विचार करा काय करायचं ते. सो मला हेच सांगायचं होतं, बरेच दिवस बोलायचं होतं गाईज तुमच्यासोबत की आपल्या आजूबाजूलासुद्धा वाईट लोक, वाईट वृत्तीची, वाईट विचार करणारी लोकं असतात, खोटारडी लोकं असतात, खोटं बोलत असतात दुनियेसमोर. म्हणजे स्वतःचा खोटा मुखवटा लपवून आम्ही किती खरे आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत असतात. पण ह्यांचा खोटेपणा हा जग जाहीर आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी लपवल्या तरी पण त्या उघडकीस येतात. आणि राहिली गोष्ट दुसरी, पॉईंट तिसरा आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते की XYZ असं बोललं आहे की आम्ही काय लोन काढतो किंवा लोनवर वस्तू घेतो. तर साहेबा, तुला जर एवढं वाटतंय ना तर तू तुझ्या नावावर लोन काढ आणि आम्हाला दे. ओके, कारण ते तुमचे धंदे आहेत. बँकांमधून लोन घेणं, बँकवाल्यांना फसवणं किंवा बँकवाले आपल्या दारात आल्यावर लपून राहणं किंवा पळून जाणं किंवा अजून काय राडे करणं, मॅटर करणं, ही कामं तुमची आहेत. सो आम्ही कोणाच्या नावावर कुठल्याही गोष्टी घेत नाही. जे घ्यायचं आहे ते आम्ही आमच्या मनाने आमच्या नावावर घेऊ शकतो, भले ते काही असू दे. आणि भले लोन जरी आम्ही काढलं ना तरी ते आम्हीच फेडतो. तुमच्याकडे कोणी 1 रुपयासुद्धा मागायला येत नाही. त्यामुळे तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे की आम्ही आमच्या लाईफमध्ये काय करतो आहे, कुठली वस्तू घ्यायला जातो आहे. आणि जो कोण तुला तुझे कानात येऊन सांगतो आहे ना, XYZ करून जातो आहे ना तुझ्या कानात की आम्ही कुठे जातो, कशासाठी जातो, कोणत्या वस्तू घ्यायला जातो, तर तुझ्याकडे तर आम्ही हात पसरायला आलो नाही आहे. किंवा ज्याने कोणी सांगितलं असेल ना त्याला नावासहित माझ्यासमोर उभं कर, म्हणजे आम्ही बघू त्याचं काय विल्हेवाट लावायची ती. ओके, आणि तू आम्हाला सांगू नकोस की आम्ही आमच्या लाईफमध्ये काय करायचं. आम्ही आयफोन घेऊ, मोठी 4 व्हीलर घेऊ, 2 व्हीलर घेऊ की विमान घेऊ का बंगला बांधायचा, हे आमचं आम्ही ठरवू. सो तुम्ही सांगू नका. बरेच दिवस ह्या सगळ्या गोष्टी मला बोलायच्या होत्या, आपला ब्लॉग बनवायचाच होता, पण मला बनवता आला नाही कारण वेळ भेटला नाही तेवढा. सो आज माझ्याकडे वेळ आहे. बरेच दिवस 4-5 दिवस मी विचार करते की याच्यावर मी ब्लॉग बनवेन. कारण जेव्हा तुमच्या ह्या प्रश्नांचं मी पब्लिशची उत्तर देईन ना तेव्हाच तुम्हाला ते समजेल. आणि मला माहीत आहे
किती तुम्ही काय सांगितलं ना की आम्ही व्हिडिओ बघत नाही किंवा सर्च करत नाही, तरी मला चांगलं माहीत आहे कुठून ना कुठून तुम्ही हे व्हिडिओ बघणारच आहात. तर एक नक्की सांगेन, आमच्या पर्सनल लाईफमध्ये तुमचा काहीही अधिकार हक्क येत नाही. सो आम्ही काय करतो, कुठे जातो, आम्ही फिरायला किती पैसे उडवतो किंवा आम्ही कोणाला सांभाळायचं कोणाला नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा, नाही जमत असेल तर सोडून द्या. कोणी जबरदस्ती केलेली नाही आहे. ओके. आणि ह्यापुढे माझ्याबद्दल किंवा माझ्या नवऱ्याबद्दल किंवा माझ्या माहेरच्या फॅमिलीबद्दल जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं आणि कोण काय बोललं किंवा आमची बदनामी करायचा प्रयत्न केला तर आत्ता मी कायद्याने गेले आहे, नंतर मी कायद्याने नाही जाणार, नंतर मी माझ्या मार्गाने जाणार आणि तेव्हा काय करायचं ना हे माझं मी ठरवणार. सो माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला हे काय समजायचं आहे ते समजा. ओके. सो माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचा नाही, मुळीच नाही. आणि हे नक्कीच माहीत आहे मला की जे आम्ही कोणाचं लुबाडून खात नाही आणि आम्हाला सवयसुद्धा नाही, माझे तरी संस्कार नाहीत लुबाडून खाणं. सो त्याच्यामुळे सांगते, उलट आमचं लुबाडून बरेच जण खायला बघतात. आम्ही त्यांच्यावर उपकारसुद्धा खूप केलेत. भले तुम्ही आरडाओरड करून कितीही सांगितलं की तू काय केलं आहेस आमच्यासाठी किंवा ह्यांनी काय नाही केलं आहे आमच्यासाठी, तरी मी आणि माझ्यावरती बसलेला देव स्वामी तुम्हाला नक्की बघून घेतील. कारण आम्ही तुमच्यावर काय उपकार केले आहेत ना हे सर्वांना सगळं माहीत आहे. आम्हाला कसली भीती नाही, कारण माझ्या वेळेला तुमच्या वेळेला आम्हाला देवाने पाठवलं आहे, पण आमच्या वेळेला जग दुनिया आहे आमच्यासोबत. सो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी एक चांगलं सांगणं आहे की लवकरच आपण 1-1.5 महिन्यामध्ये आपलं शॉप चालू होणार आहे. सो त्याची डिटेल मी तुम्हाला देईनच 2-3 दिवस आधी. तर अजून काय काय सरप्राईज असणार आहे ते मी पुढे सांगेनच. आत्ता सांगून उगाच त्याचा ढोल बाजा करायला नको आहे, कारण नजर इज रिअल याच्यावर माझा थोडासा विश्वास बसलेला आहे. कारण बरेच जणांना म्हणजे आम्ही जे आधीच बोलून मोकळे होतो ना सगळं, कारण आमची वृत्तीच चांगली आहे खरं सांगायचं तर, म्हणून आम्ही सगळं सांगत असतो लोकांना. जग जाहीर असतं आमचं. आणि काही लोक त्याचाच फायदा घेतात की आमचं चांगलं व्हायला नको किंवा आम्ही ज्या गोष्टी करणार आहोत त्या आधीच त्याच्यात अडथळे निर्माण करणं किंवा आम्ही पुढे गेलो तर ते न बघवणं. डोळे फुटतात काही जणांचे, नजर लागते आमच्या त्या गोष्टींना. तर मी सगळ्या गोष्टी 1-2 दिवस आधी सांगत जाईन तुम्हाला, सगळ्या गोष्टींची अपडेट देईन. सो आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत आणि नक्कीच आम्ही जे काय आहे ते आमच्या मेहनतीचं असणार आहे आणि ते आम्ही नक्कीच करून दाखवू. एकदा एखादी गोष्ट हातातून गेली मग आम्ही काय हार मानून घरी बसत नाही. आणि माझा नवरा आजही, भले ते दुकान सोडलं आम्हीच सोडलं खरं सांगायचं तर, कारण आम्हाला आमचा स्वाभिमान गरजेचा आहे. कारण शब्दाला जर माणसं फिरत असतील तर मग त्याचा काही उपयोग नाही. सो आम्हाला आमचा स्वाभिमान गरजेचा आहे, आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे गरजेचे आहेत. आम्ही एक्स्ट्रा कोणाला फुकटचे वाटायला बसलेलो नाही आहोत आणि आमच्याकडे तेवढे वाटायला आहेत पण नाही पैसे. सो त्यामुळे आम्ही ते दुकान सोडलं. आम्हाला काही गोष्टी नाही पटल्या आणि समोरच्या व्यक्तीला पण पटल्या नसतील काही गोष्टी किंवा त्यांचे कान भरण्यात आले असतील. सो म्हणून आम्ही दुकान सोडलं, हे रिझन आहे. तर आता आम्ही जे असेल ते आमचं असेल, आमच्या मेहनतीचं असेल, त्याच्यामध्ये कोणाचीच इन्व्हॉल्वमेंट नसेल. जे म्हणजे स्टार्ट टू एंड सगळं आमचं असेल दुकानामध्ये, शॉपमध्ये. तर कोणी तिथे हक्क गाजवायला येणार नाही, उद्या सकाळी कोण असं बोलायलासुद्धा येणार नाही वास्तू कोणाची, हक्क कोण गाजवतो आहे किंवा पैसा कोणाचा. खरं तर ह्याच्या आधी पण शॉपला खर्च आम्हीच केला, ओपनिंग आम्हीच केलं, दुकान चालू आम्हीच केलं, प्लस पैसे आम्हीच भरले.
उलटं एक्स्ट्राचं बिल भरलं तिथे, ज्या लोकांनी साठवून ठेवलं होतं ते बिल भरलं, प्लस भाडं देत होतो टायमावर, सगळ्या गोष्टी टायमावर होत होत्या. पैसा आम्ही लावला होता, फक्त फर्निचर सोडल्यास बाकी सगळं आमचंच होतं. सो हक्क पण आम्हीच गाजवत होतो आणि पैसा पण आमचाच होता, फक्त वास्तू दुसऱ्याची होती, हे नक्कीच. आणि जॅक जेनी हे नाव असंच मोठं नाही झालं आहे. आम्ही काहीतरी त्याला ठेवलं आहे, स्टँडर्ड लिमिट ठेवलं आहेत आणि त्याला काळीमा फासणार नाही असं वागतो आहे आम्ही. सो त्याच्यामुळे आमचं हे नाव मोठं आहे, जॅक जेनी, #जॅक जेनी. सो या नावावर सुद्धा लोक जळायला लागले. म्हणजे विचार करा की लोकांना कुठल्याच गोष्टी असं काय म्हणतात ते, जळायला कुठलीही गोष्ट चालते, कुठलंही नाव चालतं. आणि आमच्या नावाला, आमचं नाव ॲक्च्युली रत्नागिरीमध्ये खूप फेमस आहे, जॅक जेनी. सो त्याच्यामुळे मग लोक जळतात, काही जळणारी असतात की जॅक जेनी. आमच्या शॉपला पण ॲक्च्युली आम्ही नाव जॅक जेनीच दिलं आहे, युनिसेक्स हेअर स्टुडिओ. सो त्याच्यामुळे पण जळत असतील लोक. जेव्हा आमचं घर उभं होईल, जेव्हा आमचं दोघांचं घर आम्ही घेऊ, ते सुद्धा आमच्या नावाचंच असणार आहे, जॅक जेनी. सो जळायचं तेवढं जळून घ्या, म्हणजे तुमची एकदाच राख होऊन जाईल. सो असं आहे. तर आत्ता जे आम्ही शॉप घेणार आहे तिथे सुद्धा सगळं आम्ही शून्यापासून अगदी उभं करणार आहोत. सो तिथे पण बरंच काही गोष्टी असणार आहेत आणि माझे ब्लॉग्स तर येणारच आहेत आपलं शॉप ओपन झाल्यावर. सो सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे. सो त्यालासुद्धा ह्याच्या आधी जसं तुम्ही 2 महिने त्या शॉपला जसं प्रेम दिलं, सपोर्ट केलात, तसं याही शॉपला आपल्या नवीन जास्तीत जास्त सपोर्ट करा, जास्तीत जास्त क्लायंट या. आणि मला विश्वास आहे की जॅकने खूप माणसं जोडून ठेवली आहेत, तर ती नक्कीच येणार आहेत. व्हिजिट करा. खूप छान बेस्ट क्वालिटी, जशी तुम्हाला पाहिजे तशी क्वालिटी देण्यात येईल आमच्या शॉपमध्ये. आणि जसा पाहिजे तसा हेअर कट, स्मूथनिंग, केराटिन, बुटॉक्स सगळं करणार आहोत आम्ही. आणि लेडीज जेंट्स दोन्ही पार्लर ओपन होणार आहे, म्हणजे एकत्रच करणार आहोत. आणि जॅकच दोन्ही पण करणार आहेत, लेडीज हेअर कट असू देत किंवा काही. त्याची प्राईस वगैरे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत माझ्या पुढच्या, म्हणजेच आपल्या दुकानाचं जे काय शॉप चालू होईल त्याच्या 2-3 दिवस आधी मी सगळे अपडेट्स देणार आहे. सो स्टे ट्यून. तो ब्लॉगसुद्धा आमचा बघा नक्कीच. स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला नक्कीच स्वामींवर विश्वास आहे आणि लवकरच आम्हाला अक्कलकोटला सुद्धा जाऊन यायचं आहे. तर आम्ही अक्कलकोटला पण जाऊच लवकर. आमचं ड्रीम आहे अक्कलकोटला जाणं. तर बघूया स्वामींची कधी इच्छा होते आम्हाला बोलवण्याची, तेव्हा जाऊ. तो सुद्धा ब्लॉग मी बनवणारच आहे, तर तुम्हाला सगळे जर्नी ती दाखवेनच. आणि त्याच्यानंतर आपल्या शॉपचं पण ओपनिंग असेल, आपण बघू, थोडंफार करूच. यावेळेला जरा ग्रँड करायचा प्रयत्न करू आम्ही. तर तो सुद्धा ब्लॉग करणार आहे. आणि आमची जर्नी तुम्हाला ऐकायची असेल तरी पण कमेंट करा, तो सुद्धा ब्लॉग मी करेन. आणि आमची लव्ह स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर खूप इंटरेस्टिंग आणि फिल्मी थोडीशी आहे आमची लव्ह स्टोरी. ॲक्च्युली लव्ह स्टोरी सांगायचं रिझन पण आहे की आमची लव्ह स्टोरी एका वळणावर चालू झाली, एका दिवसाच्या ओळखीवर. ते सगळं मी त्याच ब्लॉगमध्ये सांगणार आहे, पण एक हिंट देते, म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे लव्ह स्टोरी. आणि त्याच्यानंतर मग इथपर्यंतचा प्रवास, त्याच्यात बरेच अडथळे आले, हे सगळं मी सांगणार आहे पार्ट करून वेगवेगळे, जर आपला ब्लॉग तो मोठा झाला तर. आणि त्यानंतर सगळंच सांगणार आहे, सगळी आमची स्टोरी, आमच्या लाईफबद्दल. तर तुम्हाला आवडेल का आमची लव्ह स्टोरी ऐकायला, ते मला कमेंटद्वारे सांगा. जास्तीत जास्त कमेंट आले आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ऐकायचं तरच मी तो ब्लॉग बनवून टाकणार आहे. माझ्यासोबत जॅकसुद्धा असेल, ट्राय करेन मी. तो जास्त ॲक्च्युली कॅमेरा फेस करत नाही, जास्त करून ब्लॉगिंगचं मीच हँडल करत असते.
एडिटिंगचं तो हँडल करत असतो. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की सांगा मला. सो आता ब्लॉग मी इथेच एंड करते कारण खूप मोठा ब्लॉग होईल नाहीतर बोलत गेले तर. बोलण्यासारखं बरंच काही असतं पण नेक्स्टमध्ये मी सांगेनच काय अजून काय सांगायचं असेल तर. आणि भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. अजून बेटर व्हिडिओज मी बनवायचा प्रयत्न करेन. सगळ्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन. आजचा हा ब्लॉग नेहमीपेक्षा कसा वाटला नक्की सांगा. आणि लव्ह स्टोरीसाठी कमेंट करा. तुमचे जेवढे जास्त कमेंट येतील तेव्हाच मी तो लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाकणार आहे. सो आणि सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामध्ये. सो कसं वाटलं सर्वांना आजचा ब्लॉग. आणि हा छोटासाच ब्लॉग इथे एंड करते मी. श्री स्वामी समर्थ.